नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ते म्हणजे की आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे आहे तर त्याला हेक्टरी 5,000 रुपये अतिरिक्त देण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान देण्याबाबतची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना केली आहे. तर विशेष म्हणजे की जे आपले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये अतिरिक्त दिले जात आहेत. आणि मलेशिया, इंडोनेशियातील खाद्यतेलावर आयात शुल्क देखील प्रभावीपणे 27.5% वाढवण्यात आले आहे, जेणेकरून देशांतर्गत बाजारपेठेतील तेल गिरण्या घरगुती शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करतील आणि त्यांना योग्य किंमत द्यावी, जेणेकरून सोयाबीन खरेदी दरम्यान ओलावा असेल तर 12%वरून 15%पर्यंत वाढले आहे असंही ते म्हणाले आहेत. आणि केंद्रीय मंत्र्यांनी भावांतर भुगतान योजनेबाबतही भाष्य केले आहे. आणि भावांतर भुगतान योजना हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये सरकार MSP आणि शेतकरी ज्या दराने त्यांची पिके विकतात त्यामधील फरकासाठी शेतकऱ्यांना भरपाई देते, जे तुलनेने जास्त आहे. आणि आमच्यापैकी ज्या योजना आहेत या योजनांपैकी एक योजना म्हणजे भावांतर भुगतान ही योजना आहे. आणि त्यांना थेट पुरवठा कसा करायचा आहे किंवा MSP कसा वापरायचा आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत ते सरकारवर अवलंबून आहेत. आणि दुसरा मॉडेल दर योजनेमध्ये ICR म्हणजे बटाटे, कांदा, टोमॅटो सारख्या पिकांसाठी हे मॉडेल दर आणि उत्पादन खर्चावर 50% याप्रमाणे काम करत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. आणि तिसरी वाहतूक खर्च योजना आहे जे की असून याद्वारे शेतकरी पूर्वीचे वाहतूक खर्च भरत असत ते आता सरकार उचलेल, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबत म्हणजे की महाराष्ट्रात सोयाबीन एक आणि कापूस हे दोन जे आहेत तर प्रमुख नगदी पिके आहेत. आणि प्रामुख्याने ही दिवाळीच्या अगोदर घेतले जातात कारण ती शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये रक्कम प्रदान करते. आणि विदर्भ तसेच मराठवाडा हे आपल्या महाराष्ट्रातील सोयाबीनच्या लागवडीसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. आणि आता या महत्त्वाच्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये अतिरिक्त देण्याबाबतची घोषणा केली आहे. आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी घोषणा केली आहे. याबद्दल जी काय माहिती येईल ती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.